सोलापूर जिल्ह्याच्या शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची खांदेपालट झाली आणि त्याची चर्चा ही संपूर्ण जिल्ह्यासोबतच पंढरपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये देखील जोरदारपणे सुरू झाली आहे। आणि त्याचं कारण म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरच्या राजकारणामधलं अतिशय महत्त्वाचं नाव असलेल्या वसंत नाना देशमुख यांची वर्णी लागली आहे। खरं तर वसंत नाना देशमुख यांची ओळख ही सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांचे खंदे समर्थक म्हणून आहे। एका बाजूला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांच्या सोबत आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये परिचारकांच्या सोबत पाठीमागच्या अनेक वर्षांपासून वसंत नाना देशमुख यांनी काम केले। जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सभापती, मार्केट यार्डचे सभापती, श्रीपूर साखर कारखाना म्हणजे आताच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक असतील, या वेगवेगळ्या भूमिकेतून इथल्या समाज जीवनामध्ये वसंत नाना देशमुख यांनी अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचं काम केलंय। त्यामुळे साहजिकच वसंत नाना देशमुख यांना मानणारा वर्ग हा पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये, त्यासोबतच मोहिते पाटलांचे सहकारी म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। कुठेतरी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा शरद पवारांशी जुळवून घेतल्यामुळे इथं तालुक्याच्या राजकारणामध्ये जरी परिचारक भाजपच्या सोबत राहिले असले तरी वसंत नानांनी मात्र परिचारकांपासून फारकत घेत मोहिते पाटलांचा हात पुन्हा एकदा धरला आणि त्यांना डायरेक्ट जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडली। खरं तर राष्ट्रवादीचे चालू जिल्हाध्यक्ष असलेल्या बळीराम काका साठे यांना प्रमोशन मिळालं। पक्षाने त्यांची बढती करून त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची ही जी काही राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जागा होती ती कुठेतरी रिक्त होते आणि ती जागा आता वसंत नानांना मिळाल्यामुळे वसंत नाना देशमुख यांना मोठी ताकद मिळाली आहे। खरं तर यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या एकूण महाराष्ट्रामध्ये जितक्या जागा निवडून आल्या त्यातल्या 50% जागा ह्या एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामुळे कुठेतरी शरद पवारांची आणि त्यांच्या आमदारांच्या संख्येच्या हिशोबानं एकूण त्यांच्या पक्षाची इथं मोठी ताकद आहे। आणि ही सगळी ताकद जर वसंत नाना देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिली, वसंत नाना देशमुख यांनी या 5 आमदारांना सोबत घेऊन उद्या असणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण सगळ्या निवडणुकांमध्ये जर करिश्मा करून दाखवला तर कुठेतरी पुन्हा एकदा वसंत नाना देशमुख यांच्या राजकीय जीवनाला ही वेगळ्या अर्थानं कलाटणी असणार आहे। खरं तर वसंत नाना देशमुख यांचं हे 3 पिढ्याचं राजकारण आहे। पंढरपूर तालुक्यातल्या काशीगाव जो पूर्वी कधीतरी तालुक्याचा प्रदेश राहिला होता त्या भागातून देशमुखी करत असलेला किंवा एकूण देशमुख म्हणून ही 3ऱ्या पिढीच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन काम करत असताना वसंत नानांची ओळख हा सर्वसामान्यांचा नेता, स्मितभाषी, एका बाजूला बंडखोर, कारण परिचारकांच्या कुटुंबामध्ये सहजासहजी प्रत्येक गोष्टीला होय म्हणण्याची पद्धत असं बोललं जातं, परंतु वसंत नाना मात्र परिचारकांच्या सोबत राहून देखील अतिशय स्वतंत्रपणानं आणि बंडखोरपणानं वागत राहिले। त्याचा परिणाम त्यांना त्या वेळेला वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये भोगावा देखील लागलाय। परंतु हे असं असलं तरी त्यांची भूमिका सोडली नाही। अतिशय बंडखोर, अतिशय स्वतंत्र विचाराचा आणि ही बंडखोरी असताना देखील अतिशय स्मितभाषी, शांत, संयमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये संपर्क असणारा आणि सगळ्यांशी सहज जुळवून घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। इतका जमिनीवरचा असलेला नेता आणि ज्याला मास लीडर म्हणतात अशा मास लीडर कुठेतरी सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष म्हणून लाभल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला देखील त्याचा निश्चितपणानं फायदा होऊ शकतो। मी म्हणालो तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचे 5 आमदार आहेत। मोहिते पाटलांच्या माध्यमातून कुठेतरी राष्ट्रवादीनं पुनरागमन केले। एकूण जर मोहिते पाटलांची जिल्ह्याभरातली ताकद बघितली तर त्या पूर्वीच्या ताकदीला पुन्हा कुठेतरी एक नवीन संजीवनी देण्याचं काम मोहिते पाटलाच्या कुटुंबाच्या माध्यमातून केलं जातंय। आणि हा मोहिते पाटलाचा शिलेदार जर राष्ट्रवादीला अध्यक्ष म्हणून मिळाला असला तर एका बाजूला लोकसभेचे खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून वसंत नाना देशमुख आणि हे जे काही 5 आमदार आहेत मग ते माळशिरसमधून जानकर असतील, इथं माढा मतदारसंघातमधून अभिजित पाटील असतील, मोहोळ मतदारसंघातून खरे असतील, तिकडे सोपल असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायणआबा करमाळ्यातून, या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जर पुन्हा एकदा संघटनाची नीटनेटकी बांधणी केली, कारण वसंत नानांना प्रशासकीय पातळीवर चांगल्या पद्धतीने काम करण्याचा अनुभव आहे। त्यांनी एकूण जिल्हा परिषदेमध्ये केलेलं काम असेल, कारखान्याचे संचालक म्हणून काम असेल किंवा मार्केट यार्ड आणि पंचायत समिती याचे सभापती म्हणून केलेलं काम असेल तर त्यांच्या कामाची नेहमीच इथं चर्चा होत आली। त्यांची काम करण्याची पद्धत ही लोकात मिसळून काम करण्याची पद्धत असल्यामुळं निश्चितपणाने त्याचा फायदा उद्या या पदावर काम करत असताना त्यांना होणार आहे। आणि हे सगळं होत असताना कुठेतरी मोहिते पाटलांची ताकद मात्र या जिल्ह्यामध्ये वाढीस लागणार आहे, हे मात्र नक्की आहे। परंतु हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी पंढरपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये मात्र थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या चर्चा वसंत नाना देशमुख यांच्या बाबतीमध्ये आहेत। कारण 2024च्या इथल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथं ते परिचारकांसोबत पूर्वी जरी काम करत असले तरी त्यांनी थोडीशी फारकत घेऊन अनिल सावंतांना मदत केली होती आणि वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीशी जवळीक मोहिते पाटलांमुळे साधण्याचं काम वसंत नानांच्या माध्यमातून झालं होतं।
तसं तर वसंतनानांच्या वडिलांपासून त्यांचं परिचारकांशी इथं काम असलं राजकीय जीवनामधलं, किंवा उद्या या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये देखील वसंतनानांचे वडील असतील किंवा भास्कर अप्पा जे आता हरीश भाऊ आहेत त्यांचे वडील असतील, या सगळ्यांचं योगदान राहिले. त्यामुळे ही कुठेतरी ज्येष्ठ मंडळी परिचारकांच्या सोबत आपल्या वडिलांपासून काम करत होती. परंतु नंतर मात्र ज्या लोकांचं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यासोबत चांगलं जमत होतं, ज्येष्ठत्व म्हणून त्यांचं नेतृत्व या लोकांनी स्वीकारलं होतं, त्या लोकांचं मात्र हे नंतरचं जे परिचारकांचं नेतृत्व आहे त्यामध्ये उमेश परिचारक असतील किंवा प्रशांत परिचारक असतील यांच्यासोबत फार सख्य आहे अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती. वसंतनानांचं आणि प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक यांचं फार जमतंय राजकारणामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण इथं कधी बघायला मिळालं नव्हतं. त्यामुळे कुठेतरी आपली क्षमता असताना किंवा ज्या वेळेला वसंतनाना देशमुख हे श्रीपूरच्या कारखान्याचे म्हणजे पांडुरंग सहकारीचे व्हाईस चेअरमन होते, त्यावेळेला अशी चर्चा होती की त्या कारखान्याचे चेअरमन म्हणून जाण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती, कारण त्यांचे वडील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वडिलांनी देखील तिथं मोठं योगदान त्या कारखान्याच्या निर्मितीमध्ये दिलं होतं. परंतु ऐन टायमाला प्रशांत परिचारक तिथं चेअरमन झाल्यामुळे देखील वसंतनाना नाराज आहेत अशा पद्धतीची चर्चा होती. पुन्हा पंचायत समितीतलं सभापती पद असेल, अशा बऱ्याच अंगानं कुठेतरी सातत्यानं परिचारकांच्या कुटुंबाच्या माध्यमातून या ज्येष्ठ सहकार्याला डावललं जाते अशी चर्चा, अशी कुणकुण इथल्या राजकीय वर्गामध्ये देखील होती. आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी मोहिते पाटलांची पुन्हा एकदा संधान बांधून परिचारकांपासून त्यांनी फारकत घेतली का विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये, हे देखील चित्र या संपूर्ण त्यांच्या वातावरणात आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यामुळे कुठेतरी परिचारकांना देखील हा सुप्त धक्का असणार आहे, कारण हा परिचारकांचा जुना सहकार्य, ज्येष्ठ सहकार्य. वसंतनानांचं परिचारक गटामध्ये 2 वेळा बंड झाले, परंतु असं असलं देखील तरी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या सहकार्याने त्यांच्या एकूण वडिलांचं जे काही एकूण रिलेशन होतं त्यातून परिचारकांनी आणि वसंतनानांनी एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु परिचारक गटामधून राहून स्वतंत्र विचार जोपासणं हे फार जिकरीचं काम आहे हे इथं बोललं जातं. त्यातून वसंतनानांचा स्वभाव हा बंडखोर असल्यामुळे कुठेतरी वसंतनानांनी शेवटी ती फारकत घेतली आणि ती फारकत घेतल्यानंतर आता वसंतनानांचं पुढचं राजकीय भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात असताना कुठेतरी पुन्हा एकदा त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी पडल्यामुळं वसंतनानांची ताकद सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निश्चितपणानं वाढणार आहे, पंढरपूरच्या राजकारणामध्ये निश्चितपणानं वाढणार आहे. मी म्हणालो तसं वसंतनाना अध्यक्ष झालेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे एकूण महाराष्ट्रातले निम्मे आमदार म्हणजे 5 आमदार असल्यामुळं ही जबाबदारी जितकी मोठी आहे तितकी संधी देखील मोठी आहे. उद्या तिथल्या आमदारांना सोबत घेऊन तिथल्या जिल्हा परिषदेच्या जागा असतील, पंचायत समितीच्या जागा असतील, नगरपालिका किंवा नगरपंचायत असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थातल्या कुठल्याही निवडणुका असतील, याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांना काम करण्याची संधी आहे. इथल्या पंढरपूरच्या राजकारणामध्ये देखील अभिजित पाटील जरी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असले तरी उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या जागावर देखील निश्चितपणाने अभिजित पाटलांच्या बाजूने ही निवडणूक ताकदीनं लढली जाणार आहे. आणि त्यामध्ये जर वसंतनाना जे परिचारकांचे जुने सहकारी राहिलेत त्यांची जर ताकद एक संघ झाली तर पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये देखील बऱ्याच गोष्टी निश्चितपणानं घडू शकतात. त्यामुळे कुठेतरी एक मोठी संधी, कारण वसंतनाना किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांचं कायम असं म्हणणं आलंय की एक मोठी क्षमता असणारा नेता जाणीवपूर्वक डावलण्यात आला, मग तो बऱ्याच वेळा महत्वाच्या जबाबदारी त्यांना देण्यात आल्या नाही त्या इच्छा असताना नानांना किंवा नानांना ती संधी असताना, कारण वसंतनाना हे एका अर्थानं मास लीडर आहेत, ते लोकांच्या सुखदुःखामध्ये सहज असतात आणि म्हणून तर स्वर्गीय भारत नाना जिवंत असताना आणि राजकीय प्रभाव त्यांचा अतिशय टोकाला असताना त्यांचे चिरंजीव असलेल्या भगीरथ भालके यांचा जिल्हा परिषदेमध्ये वसंतनानांनी पराभव करून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यामुळं जनमानसामध्ये जी एकूण वसंतनानांची ताकद आहे ती खूप मोठी आहे. त्यामुळे हा मास लीडर असलेल्या नेत्यावर मात्र इथल्या पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांच्या गटातूनच अन्याय झाल्याची भावना ही त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांची देखील बऱ्याच वेळा असते. त्यामुळे कुठेतरी या माध्यमातून परिचारकांपासून फारकत घेतल्यानंतर आता वसंतनानांचं राजकीय भवितव्य काय असं वाटण्याच्या काळामध्ये त्यांना जी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली ते निश्चितपणाने त्यांना आधार देणारे असू शकते. मी म्हणालो तसं इथं बळीराम काका साठे यांनी या जिल्हाध्यक्ष पदावर बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. 2004ला ज्या वेळेला काका इथं आले ते पूर्वीपासूनच खरं तर शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून राहिलेत. त्यांनी 8 आमदार इथं निवडून आले होते. नंतर ती संख्या हळूहळू कमी गेली. 19ला फक्त 2च आमदार राष्ट्रवादीचे होते. परंतु पुन्हा एकदा कुठेतरी या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथं महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचं पतन झालं तिथं मात्र इथं पण सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र 5 जागा शरद पवारांच्या निवडून आल्यामुळं बळीराम काकांनी हा स्ट्राईक रेट अतिशय चांगला दिला होता. तो स्ट्राईक रेट पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही वसंतनानावर असणार आहे आणि त्याचं मोजमाप हे उद्या होणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये निश्चितपणानं होईल. त्यामुळे ही जबाबदारी मोठी आहे. पंढरपूर तालुक्यातलं इथलं राजकारण, त्यांची आपल्यावर अन्याय झाल्याची भावना,
त्यांच्या कार्यकर्त्याला परिचारकांच्या गटाकडून सातत्यानं वसंतनाना डावलण्यात आले ही भावना, हे सगळं सांभाळत असताना, त्याचा कुठेतरी राजकीय बदला घेत असताना जिल्हाभर जाऊन वसंतनानांना काम करावं लागणार आहे। जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा, पंचायत समिती आणि नगरपालिका इथल्या निवडणुकीमध्ये जर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला चांगले दिवस आणून दिले, कारण सोलापूर जिल्ह्याचे खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील हे अतिशय ताकदीनं पुन्हा एकदा सक्रिय झालेत आणि त्या मोहिते पाटलांच्या घराला पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठा मिळवून द्यायची, कारण ते फार जुनं काम आहे तिथं। कारण जनसेवा जे फाउंडेशन होतं किंवा जनसेवा जी संघटना होती, प्रतापसिंह मोहिते पाटलाचे त्याचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना राहिले, त्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या पदावर काम करायचा तसा प्रशासकीय अनुभव आहे। पण तो अनुभव आता थोडासा वाढीस लागणार आहे, कारण ही जबाबदारी आणखी मोठी आहे। ते एक वैयक्तिक एक संघटना होती, हे संपूर्ण पक्षाचं जिल्हाध्यक्षपद आहे। इथं जर तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ सहकारी असतील, यांची जर त्यांनी चांगली बांधणी केली, पंढरपूरच्या राजकारणामध्ये त्यांना लक्ष घालावंच लागणार आहे, कारण ती त्यांची महत्वाकांक्षी असणार आहे। परिचारकांकडून ते दुखावले गेले, त्यांचा कार्यकर्ताच दुखावला गेला, हे निश्चितपणे खरं आहे। त्यामुळे इथला हा बदला निश्चितपणानं महायुतीचा घटक म्हणून परिचारक आणि महाविकास आघाडीचे घटक म्हणून वसंतनाना देशमुख हा सामना इथं निश्चितपणानं होणार आहे। पण हा सगळा होण्यासोबत जिल्हाभरातली बांधणी जर ते उत्तमपणानं करू शकले आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट काही असला तर तो सोलापूर जिल्ह्यामधला प्रभाव आहे, तो स्ट्राईक रेट जर त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेला जर घालून दिला किंवा तो स्ट्राईक रेट पुन्हा पक्षाला मिळवून दिला, तर निश्चितपणानं वसंतनाना देशमुख जे क्षमता असताना देखील या बऱ्याच महत्वाच्या पदापासून वंचित राहिले, ही त्यांच्या कार्यकर्त्याची भावना आहे। त्यांच्यावर राष्ट्रवादी पुन्हा पुढे जाऊन एक मोठं जबाबदारी टाकू शकते। त्यातून त्यांचं जे थोडंसं वयाची अडचण असली तरी जी काही राजकीय गाडी त्यांची बऱ्याच मधल्या दिवसांपासून थोडीशी अडकलेली होती, त्याला गती मिळू शकते। त्यातून पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यातल्या या काशेगाव गावामधला हा देशमुख निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभावी काम करू शकतो, हे त्या निमित्तानं पाहायला मिळेल। आणि महत्वाचं म्हणजे परिचारकांचे जे जुने सहकारी आहेत तिथं थोडीशी काय हालचाल होणार आहे का, हा देखील एक छोटासा भाग त्यामध्ये आहे। कारण परिचारकांचा गट हा पूर्वी राष्ट्रवादीचाच गट होता, वसंतनाना देशमुखांना मानणारा बराच वर्ग परिचारकांच्या गटामध्ये काम करतोय, वसंतनानांचे बरेच सहकारी ज्येष्ठ हे परिचारकांच्या गटामध्ये काम करतात। त्यामुळे उद्या जाऊन महायुती म्हणून परिचारक कशा पद्धतीनं वर्तन करतील, त्यांचा गट कशा पद्धतीनं काम करेल आणि वसंतनानांना काय मदत होईल का, त्यातून गट काय हाताशी लागेल का, त्याची मदत पुन्हा इथं तालुक्यामध्ये अभिजित पाटील आहेत राष्ट्रवादीचे आमदार, त्यांना होईल का, इथले बाकीचे जे काही नाराज गट आहेत, मग पंढरपूर शहरामध्ये नागेश काका भोसले असतील ते कशा पद्धतीने निर्णय घेतील, ग्रामीण भागामध्ये वसंतनानांचे सहकारी वेगवेगळ्या पातळीवर काम करतात ते कशा पद्धतीने निर्णय घेतील, यातून इथली गटबांधणी, इथली मोर्चेबांधणी होईलच आणि त्यातूनच जिल्हाभर देखील कशा पद्धतीने काम करायचं याचा अंदाज हा निश्चितपणानं वसंतनाना देशमुख यांच्या सोबत वसंतनाना येणार आहे। त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच झालेली ही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनी, वेगवेगळ्या पाठीमागच्या नव्या जुन्या हिशोबाने भरलेले या सगळ्या गोष्टीची बांधणी वसंतनाना देशमुख कशा पद्धतीनं करतात, शरद पवारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, मोहिते पाटलांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, मोहिते पाटलांना पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करायचा आहे तो भाग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले काही राजकीय हिशोब वसंतनानांचे देखील निश्चितपणानं असणार आहेत, ते राजकीय हिशोब ह्या सगळ्याचा मेळ घालून वसंतनाना कशा पद्धतीने वाटचाल करतात हे पाहणं जरी महत्वाचं असलं तरी तोडताच तरी महाराष्ट्र माझाच्या वतीनं या राष्ट्रवादीच्या नव्या जिल्हाध्यक्षपदाला शुभेच्छा देत असताना वसंतनानांची राजकीय कारकीर्द कशा पद्धतीने पुढे जाते हेच आता पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद।